नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले सहर्ष स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन नागरीकरण. मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स नागरी केंद्रांची रचना आणि रूपिकी. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज नागरी समस्या आणि उपाययोजना. या 4 प्रकरणांच्या मधून आपला अर्बन जिओग्राफी म्हणजेच नागरी भूगोल हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. या पेपरमध्ये आपण प्रथम मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी म्हणजेच नागरी भूगोलाची ओळख हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. मित्रांनो, या मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी या चॅप्टरमध्ये आपण अर्बन जिओग्राफी इंट्रोडक्शन म्हणजेच नागरी भूगोलाची ओळख, मीनिंग अँड डेफिनेशन अर्थ आणि त्याची असणारी व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाचं स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाच्या अभ्यासाचं महत्त्व किंवा नागरी भूगोलाचं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. आणि हे सर्व अभ्यासत असताना मित्रांनो, आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या प्रमुख शाखा कोणत्या, त्या प्रमुख शाखांच्या पुन्हा उपशाखा कोणत्या, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आणि त्यामधून आपण अर्बन जिओग्राफी किंवा नागरी भूगोल याचं स्थान किंवा उत्पत्ती कशी झाली या सर्व गोष्टींचे आपण इत्थंभूत अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण अभ्यासली. नागरी भूगोल ही मानवी भूगोलाची एक उपशाखा आहे आणि मानवी भूगोलाचा विकास दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. म्हणजेच नागरी भूगोलाचा विकास सुद्धा मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतरच झाला किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. आणि मित्रांनो, की याचा अर्थ असा नव्हे की प्राचीन काळी या अभ्यासाकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं असं नाही. काही तज्ज्ञांनी याचा अभ्यास केलेला होता. वेगवेगळ्या प्रकरणातून, वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी या नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासलेली होती. उदाहरणार्थ स्ट्रेबो असेल, विल्यम फ्रेडरिक मॉर्टिन असेल किंवा B.B. डिकिन्सन असेल, याशिवाय कुर्ट हायसर असतील, ओरुशा असेल, कोब्री असेल, या सर्व तज्ज्ञांनी मित्रांनो आपल्याला ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे ती समजावून सांगितलेली आहे किंवा यांच्या कार्यामधून आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी समजते हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण हेही पाहिलं की 1940 नंतर नागरी भूगोलाच्या अभ्यासाला खूप मोठी गती प्राप्त झालेली आहे, हे आपण अभ्यासलं. त्यानंतर
आपण नागरी ठिकाणांच्या काही परिभाषा अभ्यासल्या. यामध्ये ग्राम, नगर, नगर, शहर, महानगर, महामहानगर, नागरी प्रदेश यांचा आपण अभ्यास केला. मित्रांनो, यानंतर आपण नागरी वस्त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत, भिन्न जनसमुदायाची केंद्र, नगर म्हणजे भिन्न जनसमुदायाचं केंद्र असतं. नगरामध्ये नैतिकदृष्ट्या वातावरण दूषित असतं, त्या ठिकाणी प्रशासकीय कामकाज चालतं, आर्थिक विषमता आढळते, उत्तेजक वातावरण आढळतं, सामाजिक विभाजन आपल्याला पाहावयास मिळतं, त्या ठिकाणचं जीवन कृत्रिम व परावलंबी असलेलं पाहावयास मिळतं, तिथं जागेचा अभाव आपल्याला पाहावयास मिळतो. याचबरोबर शहरांच्या मधून किंवा नगरांच्या मधून व्यापार, उद्योगधंदे हे चालतात आणि याशिवाय ही नगरं किंवा शहरं शिक्षणाची व आरोग्याची केंद्र बनलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही काही नागरी वस्त्यांची वैशिष्ट्य आपण विस्तृतपणे अभ्यासली. आणि त्यानंतर नागरी ठिकाणांची आणखीन काही वैशिष्ट्ये, यामध्ये जुन्या वसाहतीमध्ये घरे कशी असतात, नवीन वसाहतीमध्ये घरे कशी असतात, या सर्व गोष्टींच्या पासून ते कला, शिक्षण, साहित्य आणि इतर अनेक गोष्टी, ज्या काही कायदे, कानून आणि त्या संदर्भातील विविध असणाऱ्या स्थानिक संस्थांचा रोल, या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण नागरी भूगोल म्हणजे काय, प्रत्यक्ष नागरी भूगोल या शब्दांचा अर्थ, ज्याला मीनिंग आपण म्हणतो, हा आपण पाहिला. आणि इंग्रजी अर्बन जिओग्राफी या शब्दाचाही आपण अर्थ पाहिला. आणि हे इंग्रजी जे शब्द आहेत अर्बन, हे लॅटिन भाषेतून अर्ब्स या शब्दापासून अर्बन हा शब्द बनलेला आहे. याचा अर्थ शहरासंबंधी विवेचन करणारा असा होतो, हेही आपण पाहिलं. अशा प्रकारे नागरी भूगोलात अथवा अर्बन जिओग्राफी याचा अर्थ नागरी ठिकाणासंबंधी भौगोलिक माहिती प्राप्त करणे असा होतो. मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण नागरी भूगोल म्हणजे काय यामध्ये आपण पाहिल्या, ज्याला मीनिंग आपण म्हणतो. सिलेबसमध्ये शब्दशः अर्थ आहे. आणि त्यानंतर आपण नागरी भूगोलाच्या व्याख्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. यामध्ये मित्रांनो, आपण पहिली जी व्याख्या आहे, हेरॉल्ड एम मेयर, नगरांची रचना आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध, तसेच नगरे व खेडी यांच्या परस्पर संबंधांचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. यामध्ये मित्रांनो, आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. आणि या चर्चेमध्ये आपण जी काही थोडीशी आपल्याला काही माहिती प्राप्त झाली आहे, आणखीन पुढच्या जशा व्याख्या आपण पाहत जाऊ, तसं नागरी भूगोलासंदर्भात आपल्याला अधिक माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे. एकाच व्याख्येतून आपण सर्व काही माहिती प्राप्त करण्यापेक्षा आपण पुढं एक एक व्याख्या पाहत जाऊ, जेणेकरून मित्रांनो आपल्याला अधिक माहिती या नागरी भूगोलाच्या व्याख्येतून प्राप्त होईल. आपण के ब्रिग्ज या तज्ज्ञानं नागरी भूगोलाची जी काही व्याख्या केलेली आहे, ही व्याख्या आपण पाहणार आहोत. नागरी भूगोल हे नगरांचे व शहरांची रचना, त्यांची कार्ये आणि नगरांच्या आणि शहरांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचे शास्त्र होय. तर या ठिकाणी आपण पहिली जी व्याख्या पाहिली, त्यातील पुन्हा काही गोष्टी इथं रिपीट झालेल्या आहेत, जसं की नगरांची किंवा शहरांची रचना. वरती हेरॉल्ड एम मेयर यांच्या व्याख्येमध्ये नगरांची रचना आपण पाहिलेली होती किंवा हे शब्द प्रयोग आपण पाहिलेले होते. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की नगरांच्या रचनेमध्ये नगरामध्ये कोणते कोणते विभाग असतात. एवढ्यावरतीच नगरांची रचना अवलंबून असते असं नाही आहे. तर आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहोत, परंतु या ठिकाणी हा विषय आलेला आहे म्हणून थोडं आपण यावरती थोडा प्रकाश टाकूया की तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण रचना आणि रूपिक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं की फक्त नगरांची रचना
ही अंतर्गत रचनेपुरतीच हे शब्दप्रयोग अवलंबून आहेत असं नाही आहे, तर त्याच्यावरती परिणाम करणारे भौगोलिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक, शैक्षणिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक या सर्व गोष्टी सुद्धा नगरांच्या रचनेवरती मित्रांनो परिणाम करत असतात. नगर अर्थात मी या ठिकाणी नगर जेव्हा म्हणतो तेव्हा नगर शहर या दोन्हीसाठी नगर हा एक शब्दप्रयोग मी करत आहे, हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर रचना म्हणजे रचना ही अशी व्यापक बहुसमावेशक असा शब्द आहे. म्हणजे फक्त पाठीमागच्या क्लासमध्ये हेरॉल्ड एम मेयर यांची व्याख्या आपण पाहत असताना जो काही सीमित अर्थ पाहिला त्याच्याही पुढं जाऊन या ठिकाणची नगराची रचना म्हणजे अंतर्गत असणारी रचना, त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत किंवा कोणत्या कोणत्या घटकांच्यावरती आधारित रचना असते हे सर्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, किंवा याचा शहरांची रचना किंवा नगरांची रचना हा याचा तो अर्थ होतो. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की या रचनेसंदर्भात किंवा या असणाऱ्या नगरांच्या शहरांच्या रचनेसंदर्भात ज्याला आपण रूपिके असं म्हटलेलं आहे, तिसऱ्या टॉपिकला नाव दिलेलं आहे, तर त्या संदर्भात काही थेअरी सुद्धा वेगवेगळ्या तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत, जसं मल्टीन्यूक्लियर थेअरी किंवा सेक्टर थेअरी किंवा कॉन्सन्ट्रिक झोन थेअरी, या थेअरी आपल्याला पाहायला मिळतात. त्या नगरांच्या रचना आणि रूपिकी संदर्भात असून त्यावरती विविध असे भौगोलिक घटक परिणाम करत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. तर ही नगरांची रचना आहे. त्यांची असणारी कार्य म्हणजे नगरांची आणि शहरांची असणारी कार्य, विविध कार्य असतात आणि या कार्यांच्यावरूनच मित्रांनो आपल्याला नगरांचं किंवा शहरांचं ज्याला वर्गीकरण आपण म्हणतो, फंक्शनल क्लासिफिकेशन, कार्यानुसार वर्गीकरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे त्यांची कार्य कोणती आहेत. अर्थात एखाद्या नगराचं कार्य उदाहरणार्थ शैक्षणिक कार्य असेल याचा अर्थ इतर कार्य बिलकुलच असं नसतात असं नाही, तर मित्रांनो त्या असणाऱ्या शैक्षणिक नगरामध्ये शिक्षण हे प्रमुख कार्य असतं आणि इतर कार्य ही दुय्यम कार्य असतात, हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नगरांची रचना, त्यांची असणारी कार्य आणि नगरांचे आणि शहरांचे एकमेकांशी असलेल्या संबंधाचे शास्त्र. मित्रांनो के ब्रिग्ज हे फक्त नागरी भूगोलाचे अभ्यासक आहेत असं नाही आहे, तर के ब्रिग्ज हे वसाहती भूगोलाचे अभ्यासक आहेत आणि म्हणून ग्रामीण वसाहतीचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या अभ्यासातून त्यांनी आपलं मत असं स्पष्ट केलेलं आहे की के ब्रिग्ज म्हणतात की फक्त शहरांचाच एकमेकांशी संबंध असतो असं नाही आहे, तर ग्रामीण भागाचा किंवा नागरी वसाहतीचा असणारा जो संबंध आहे तो ग्रामीण वसाहतीशी सुद्धा असतो. नागरी वसाहतीमध्ये जे लोक आहेत त्यांच्या असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मित्रांनो त्या लोकांना आपल्या सभोवताली असणारं जे काही ग्रामीण वसाहत आहे किंवा असणारा जो काही ग्रामीण एरिया आहे त्यावरती अवलंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ नागरी वसाहतीमध्ये लोकांना लागणारं असेल अन्नधान्य असेल किंवा कडधान्य असेल, भाजीपाला असेल, फळफळावळ असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, हे सर्व मित्रांनो त्यांना ग्रामीण वसाहतीतून किंवा ग्रामीण भागातून त्यांना सप्लाय किंवा पुरवठा करावा लागतो. म्हणजेच के ब्रिग्ज यांनी नागरी आणि ग्रामीण वसाहतींचा एकमेकांशी संबंध असलेला स्पष्ट केलेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात इथं नगरांच्या आणि शहरांच्या एकमेकांशी असलेला संबंध असं म्हटलेलं आहे. तर नगर हे साधारणपणे आपण पाहतो की काय करत असतं की ग्रामीण आणि शहरी भागांचा तो दुवा असतो आणि ती मध्यवर्ती रोल
त्या ठिकाणी तो जो काही नगर आहे ते नगर निभावत असतं किंवा तो पार पाडत असतो असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तर अशा असणाऱ्या एकमेकांच्या संबंधाचं ते एक शास्त्र आहे. म्हणजेच नागरी भूगोल ही शहरांची रचना, त्यांची असणारी कार्य आणि नगर व शहर यांच्या किंवा नगर व ग्रामीण भाग यांचा एकमेकांशी असलेला संबंध यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं के ब्रिग्ज यांनी नागरी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या जी मित्रांनो येते ती व्याख्या आपण पाहतो की नगरांचे स्थान व विकास व त्यांचे स्वरूप आणि नगरांचे प्रकार यांचे अभ्यास करणारे किंवा अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं ग्रिफिथ टेलर यांनी सांगितले. म्हणजे वरच्या व्याख्येतून आलेले जे काही शब्द आहेत नागरी रचना त्याचा आता आपण या ठिकाणी मित्रांनो त्यांनी स्थान असं म्हणलेलं, नगरांचे स्थान, तर स्थान, विकास व त्यांचे स्वरूप व नगरांचे प्रकार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं ग्रिफिथ टेलर यांनी म्हटलेलं आहे. नगरांचं स्थान म्हणजे काय तर स्थान हे मित्रांनो दोन प्रकारे सांगितलं जातं. तर एक असतं ते सापेक्ष स्थान असतं आणि एक असतं ते निरपेक्ष स्थान असतं. तर निरपेक्ष स्थान हे मित्रांनो आपल्याला अक्षवृत्त, रेखावृत्त याच्या साह्यानं सांगितलेलं असतं आणि सापेक्ष स्थान हे सभोवतालच्या असणाऱ्या भौगोलिक किंवा मानवनिर्मित घटकांच्या आधारे सापेक्ष स्थान सांगितलं जातं. या ठिकाणी नगरांचं जे काही स्थान आहे ते दोन्ही हे जे काही निरपेक्ष स्थान आणि सापेक्ष स्थान आहे या दोन्हींचा जेव्हा आपण शास्त्रबद्ध असा अभ्यास करू, याचा चिंतन करू, मनन करू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला नगराचं स्थान लक्षात येणार आहे. आणि स्थानाबरोबरच आपल्याला ग्रिफिथ टेलर म्हणतात की त्या नगराचा असणारा विकास, नगराचा विकासाबरोबरच नगराचं असणारं जे काही स्वरूप आणि नगराचे असणारे जे काही प्रकार या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजेच नागरी भूगोलाचा अभ्यास होय, असं ग्रिफिथ टेलर यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी जे काही स्थान आहे किंवा विकास आहे किंवा त्याला अनुसरून असणारं त्याचं जे काही स्वरूप आहे किंवा नगराचे जे काही प्रकार आहे हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की नगरांच्या स्थानावरती आधारित नगराचा विकास अवलंबून आहे आणि विकासावरती आधारित त्या नगराचं स्वरूप अवलंबून आहे आणि स्वरूपावरून त्या नगराचा प्रकारही आपल्याला लक्षात येतो किंवा प्रकारही पडतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, असं ग्रिफिथ टेलर यांच्या व्याख्येतून आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं. उदाहरणार्थ नगराचं स्थान आपण पाहिलं की जसं आताच मी म्हणालो की काही निरपेक्ष स्थान, काही सापेक्ष स्थान अशा प्रकारे स्थान सांगितलं जातं. उदाहरणार्थ आपण समुद्र किनाऱ्यावरचं नगराचं असणारं स्थान जर पाहिलं तर त्या स्थानामुळं त्या नगराचा जो काही विकास आहे हा कशाशी संबंधित असेल तर त्या समुद्र किनाऱ्यावरती मग बंदर असेल तर किंवा दंतूर किनारा असेल असं म्हणूया. दंतूर किनाऱ्यामुळं त्याला बंदर स्वरूप प्राप्त होईल आणि बंदर स्वरूपामुळे त्या ठिकाणी व्यापार त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी विकसित होईल आणि हा व्यापार फक्त स्थानिक असणार नाही आहे तर ते बंदर हे काय आहे समुद्रकिनाऱ्यावरचं स्थान असल्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय सुद्धा व्यापार त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. आणि त्या नगराच्या असणारं समुद्र किनाऱ्यावरचं जे काही स्थान आहे त्यामुळं त्याला प्राप्त झालेलं बंदर ही काही स्थिती आहे, बंदराची स्थिती आहे आणि त्याच्यावरती आधारित त्या नगराचा झालेला विकास आहे आणि त्या विकासानुसार मग त्या नगराला प्राप्त झालेलं स्वरूप आहे म्हणजे व्यापारी स्वरूप असेल, लक्षात घ्या व्यापारी स्वरूप हे प्राप्त झालेलं किंवा त्यावरून प्रकार व्यापारी नगरे असं काही आपण म्हणू शकतो. तर हे एकमेकांशी संबंधित असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे ग्रिफिथ टेलर यांच्या व्याख्येचं अधिकचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर
मित्रांनो, पुढं आपण व्याख्या पाहणार आहोत, ती आहे डी स्टॅम्प. भौगोलिकदृष्ट्या नगरांच्या प्रगतीचा आणि विविध बाजूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. तो महत्त्वपूर्ण विचार असा आहे, भौगोलिकदृष्ट्या नगरांच्या प्रगतीचा आणि विविध बाजूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं म्हटलेलं आहे. तर भौगोलिकदृष्ट्या हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ताच जे काही आपण स्थान पाहत असताना मी तुम्हाला म्हणालो की स्थान निरपेक्ष असतं आणि सापेक्ष असतं. सापेक्ष स्थान स्पष्ट करताना आपण भौगोलिक घटकांचा विचार करतो. तर भौगोलिकदृष्ट्या नगरांच्या प्रगतीचा आणि विविध बाजूंचा अभ्यास. भौगोलिकदृष्ट्या नगरांच्या प्रगतीचा म्हणजे कसं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ बघा की ते नगर नदीच्या किनाऱ्यावरती असेल, नदीच्या मुखाशी असेल किंवा नदीच्या उगमाशी असेल, तर त्या ठिकाणी विशेषतः नदीच्या किनाऱ्यावरती ते नगर असल्यामुळं त्याला, त्या नगराला पाणी पुरवठा चांगला होतो. त्याचबरोबर त्या नगरामध्ये असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, त्या उद्योगधंद्यांना लागणारा पाणी पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध असेल. त्याचबरोबर त्या नदीच्या परिसरात किंवा खोऱ्यात किंवा त्या शहराच्या अवतीभोवतीचा असणारा जो काही ग्रामीण प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये मित्रांनो आपल्याला की कृषीचा विकास झालेला पाहायला मिळतो. आणि त्या कृषी विकासावरती आधारित आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की शहरातील असणाऱ्या उद्योगांना लागणारा जो काही कच्चा माल आहे, तो कच्चा माल पुरवण्याची क्षमता त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या नगरांच्या प्रगतीचा आणि विविध बाजूंचा अभ्यास. विविध बाजूंचा म्हणजेच मी आता सांगितलं की फक्त नगर आणि नगराचा असणारा जो काही परिसर, म्हणजे जो ग्रामीण भाग असेल किंवा इतर उपनगर असतील, त्या सर्वांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो त्या शहरात कोणतं कार्य चालतं किंवा त्या शहरांचा विकासाच्या संदर्भात, त्या शहरांच्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात, त्या शहरांच्या असणाऱ्या सभोवतालच्या पर्यावरणाच्या संदर्भात अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. किंवा या सर्व गोष्टींचा आपल्याला ज्ञान किंवा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो किंवा होणार आहे, असं आपल्याला चित्र या व्याख्येतून, डी स्टॅम्पच्या व्याख्येतून प्राप्त झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण फ्रेडरिक रॅडझेल यांची व्याख्या पाहणार आहोत. फ्रेडरिक रॅडझेल विशेषतः हे जे काही तज्ज्ञ आहेत, फ्रेडरिक रॅडझेल हे भूगोलशास्त्रज्ञ 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी हे भौगोलिक कार्य केलेलं आहे. क्षमा करा मित्रांनो. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी भौगोलिक कार्य केलेलं आहे. आणि या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी अनेक जे काही भौगोलिक कार्य केले आहेत, त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्य म्हणजे मानवी भूगोलाच्या संदर्भात असणारा अँथ्रोपोजिओग्राफी. मानवी भूगोलाच्या संदर्भात असणारा अँथ्रोपोजिओग्राफी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये मित्रांनो त्यांनी नागरी भूगोलाची व्याख्या दिली आहे. आणि त्यांच्या मते नगर किंवा शहर एक दाट लोकसंख्येचा समूह असून तो वस्तीच्या स्वरूपात व्यापारी मार्गावरती केंद्रित होत असतो. अशा ठिकाणी नागरी
भूगोलाचा किंवा अशा ठिकाणांचा अभ्यास नागरी भूगोलात होतो असं आपल्याला फ्रेडरिक रॅडझेल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ते असं स्पष्ट करतात या व्याख्येमध्ये की नगरांच्या आणि शहरांच्या जे काही नागरी भूगोलाची व्याख्या करताना नगरांच्या आणि शहरामध्ये असणारी जी काही लोकसंख्या आहे ती दाट लोकसंख्या की या गोष्टीकडं ते आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि या दाट लोकसंख्या असणारी जी काही वस्ती आहे ती व्यापारी मार्गावर केंद्रित होत असल्याचं सुद्धा आपल्याला ते सांगतात. आणि साधारणपणे ही व्याख्या आपल्याला पाहिलेच आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आहे आणि त्यामुळं त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून ही व्याख्या त्यांनी केलेली आहे आणि त्या स्थल सापेक्ष ही व्याख्या अत्यंत बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आज थोडंसं अलीकडच्या काळामध्ये नागरी भूगोलांच्या व्याख्या अधिक विस्तृत व्यापक होत चाललेली आहेत. तरीसुद्धा फ्रेडरिक रॅडझेल यांनी दाट लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येची घनता आणि व्यापार या गोष्टी केंद्रित करून व्याख्या सांगण्यास या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करून व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आपल्या व्याख्येस अनुसरून व्यावसायिक कार्यक्रम, घरांचे केंद्रीकरण, निवासांची कमीत कमी संख्येची सीमा अशा प्रकारे 3 विभागात वाटणी केलेली आहे या व्याख्येची असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनी जी काही दाट लोकसंख्येचा समूह असं म्हटलेला आहे तर त्या ठिकाणी संदर्भात त्या अँथ्रोपोजिओग्राफी या पुस्तकात लिहितात की 2000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या वसाहतीत नागरी स्वरूप लोप पावते. नागरी वसाहतीचे स्वरूप लोप पावते म्हणजेच याचा अर्थ बरोबर असा होतो की 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असली तर त्या ठिकाणी काय होतं की त्या समूहाला किंवा त्या वस्तीला आपण नागरी वस्ती असं म्हणतो असं रॅडझेल या ठिकाणी आपल्याला सुचवतायत असं आपण म्हणू शकतो का. आणि येथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट रॅडझेल यांनी वरील व्याख्या औद्योगिकीकरणापूर्वी केली होती. याच कारणाने मित्रांनो या व्याख्येत उद्योगधंद्यावर भर देण्याऐवजी त्यांनी व्यापारावरती भर दिलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं होतं. पूर्वीच्या काळी नागरी ठिकाणे व्यापारी ठिकाणे म्हणून ओळखली जात होती हेही आपण या निमित्तानं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर पहा की मित्रांनो एच वेगनर यांची जी काही व्याख्या आहे, वेगनर यांची व्याख्या, नागरी ठिकाण व्यापारांचा केंद्रबिंदू असतो व तेथील निरनिराळ्या गोष्टींचे अध्ययन नागरी भूगोलात होते. पहा, नागरी ठिकाण व्यापारांचा केंद्रबिंदू असतो व तेथील निरनिराळ्या गोष्टींचे अध्ययन नागरी भूगोलात होते. म्हणजे फक्त नागरी ठिकाण हे व्यापारांचा केंद्रबिंदू असतो यावरती कॉन्सन्ट्रेशन जरी असलं तरी सुद्धा तेथील निरनिराळ्या गोष्टींचा घटकांचा अभ्यास मात्र त्या व्याख्येमध्ये अपेक्षित आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हे व्यापारी केंद्र असल्यामुळं व्यापार हाच घटक त्या ठिकाणी मध्यवर्ती असल्यामुळं ही वस्ती किंवा ही नागरी वसाहत मध्यवर्ती असते असंही या ठिकाणी वेगनर आपल्या व्याख्येच्या विश्लेषणामध्ये स्पष्ट करतायत. पहा, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. नागरी भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपण व्याख्येमध्ये पुढं जाऊन जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला इतरही अनेक तज्ज्ञांच्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. जसं की रिच्टोफेन नावाचा एक तज्ज्ञ जॉग्राफर होऊन गेला आणि त्यांनी नागरी भूगोलामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आपल्याला दिलेली आहे. आणि त्या व्याख्येमध्ये रिच्टोफेन नावाचा जो काही तज्ज्ञ आहे, भूगोल तज्ज्ञ आहे, तो म्हणतो नागरी क्षेत्र एक संघटित समूह असून त्याचे मुख्य कार्य उद्योगधंदे व व्यापारासंबंधी आहे आणि ते जेथे कृषी कार्यांना कमी महत्त्व असते अशा कार्याचा अभ्यास
करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं रिचतोफेन म्हणतो. म्हणजेच त्याला सांगायचं आहे की नागरी भूगोलामध्ये प्रामुख्यानं उद्योगधंदे व व्यापार हे प्रमुख कार्य असतं, तर कृषी संदर्भातली जी काही कार्य असतात किंवा घटना असतात ह्या अत्यंत अल्प असतात, असं त्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे. याशिवाय सुद्धा मित्रांनो अनेक तज्ज्ञांनी नागरी भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये वॉल्टर क्लिस्टर असेल, विल्यम ओल्सन असेल आणि ओरुशा असेल, अनेक तज्ज्ञांच्या व्याख्या आहेत. परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा नागरी भूगोल म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ज्या काही आपण 6-7 व्याख्या पाहिल्या त्या पुरेशा आहेत असं मला वाटतं. म्हणून आपण व्याख्या इथं थांबूया आणि आपली जर परीक्षा जी आहे ही परीक्षा मित्रांनो विस्तृत स्वरूपात किंवा आपण ज्याला म्हणतो थेरॉटिकल झाली तरी सुद्धा परीक्षेमध्ये आपण कमीत कमी 2च व्याख्या तज्ज्ञांच्या नावासह द्यायच्या आहेत.